मंडळी, मी समाधान मध्ये तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल, ज्याचं नाव आहे आम्ही मोठे बमकर आगरी किंग जेवण. तर दरवर्षीप्रमाणे आपण घरगुती लोणचं बनवतो, यावर्षी पण बनवायचं आहे. तर आज आपण पाहणार आहोत लोणच्याची रेसिपी. पावसाळ्यासाठी कसा लोणचं तयार करतो आपण ते बघूया. चला. मस्तपैकी 2 किलो आंबे आणलेत लोणच्यासाठी, कटिंग करून आणले मस्तपैकी. तर त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद आणि मीठ मस्तपैकी. आणि हळद आणि मीठ टाकलं मस्त की कालून घेऊ. तर हळद आणि मीठ लावून 12 तास ठेवायचं. त्याच्यानंतर आपण पुढची रेसिपी चालू करू. वास मस्तपैकी सुटलाय, पाण्यातून पाणी काढलं थोडंसं, जेवढं पाणी निघलं तेवढं. आता या फडक्यामध्ये बांधून ठेवू. लोणचा आता बांधून ठेवू आणि रात्रीचे भरायला घेऊ. लोणच्यासाठी मस्तपैकी आपण तेल पहिला तापून ठेवूया. मस्तपैकी कढई घेतलंय, त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि तेल मस्तपैकी गरम करू, असं उकळ येतपर्यंत एवढा एकदम गरम करू. तर गॅस पेटू मस्तपैकी. तर उकळ आला तरी आपण मस्तपैकी परत थंड करायचा. त्याच्यानंतर पहिले उकळा घेऊया मस्तपैकी. या साईडला आपले आंबे मस्तपैकी रेडी आहेतच, कटिंग केलेले मस्तपैकी मीठ आणि हळदीमध्ये टाकलेले. तर आता ते तेल गरम झाला तरी पुढची रेसिपी आपण चालू करू. तर लसूण घेतला एवढा लोणच्यामध्ये टाकायला, तर तो आपण ठेसून घेऊया मस्तपैकी. लसूण नॉर्मली ठेचायचा, एकदम जास्त नाही ठेचायचा. उकळाला मग एकदम असं गरम झालेला आहे, झणझणीत असं मस्तपैकी. तर आता थंड करत ठेवू पूर्णपणे, मस्तपैकी थंड होऊन द्या. त्याच्यानंतर आपण लोणच्याची रेसिपी पुढची चालू करू. तोपर्यंत आपला आंबा आहे मस्तपैकी, तो पण सुकट ठेवला थोडासा, नॉर्मली थोडासा ओला वाटते, म्हणजे स्कार्फवर ठेवला म्हणजे पाणी पण निघून जाईल त्याच्यातला. म्हणजे किती किलो आंबा आहे? 2 किलो आंबा आहेत. वाटत पण 2 किलो येते, अर्ध खाऊन गेलं. बरणी वगैरे घेतले मस्तपैकी. लोणच्यासाठी मस्तपैकी मसाला आणलेला आपण, कैरी लोणचा तयार मसाला. तर याच मसाल्याचा आपण वापर करणार आहोत. आणि आपला साहित्य संपूर्ण रेडी आहे. हा मस्तपैकी मोठा डबा घेतला आहे आणि तेल गरम केलं तेल अगोदर, तो थंड केला, थोडंसं परत एकदा थोडंसं आणखी तेल गरम केलेलं आहे. आणि चला त्याच्यामध्ये आता आपण पहिले टाकणार आहोत काय त्यांची मोहरी टाकलेली आहे, लसूण पण आहे. पहिले मोहरी टाकून दे. तर काहीच माणसे आता सुरुवात करते लोणचं बनवायला, म्हणजे भरायला. कशा प्रकारे बनवते ते बघूया. तर मसाल्याचा पॅकेट फोडते ते. तर मसाला टाकला आहे, अख्खा पॅकेट टाकतं, एक अख्खा पॅकेट टाकला आहे. 2 किलो आंब्यांना 200 ग्रॅम मसाला. मस्तपैकी मोहरी आणि लोणचा मसाला तेलामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा. वास मस्त सुटला मसाल्याचा. त्याच्यामध्ये लसूण टाकूया. तर सगळं मटण मस्त देखील मिक्स करून घेऊया. आंबे पण मस्तपैकी रेडी झालेले आहेत, मस्तपैकी लागतात. मसाला पण आपला रेडी झालेला आहे. तेल टाकून 10:30 वाजल्या रात्रीच्या. लोणचा रेसिपी, लोणचा तेला टाकणं मस्तपैकी. सगळा मटेरियल मसाला वगैरे तर मस्तपैकी गाठली वगैरे मारून घेऊया. कोदानला मस्तपैकी मसाला रेडी झाला आहे, एकदम झणझणीत. नॉर्मल आपला आगरी मसाला तो पण गाठून घेऊया मस्तपैकी.
आंबे काढलेत मोठ्या भांड्यात मस्तपैकी. तर त्याच्यामध्ये आता आपण मसाला टाकूया मस्तपैकी. आता तोंडाला पाणी सुटलं आहे. लोणचा गावठी पद्धतीने मस्तपैकी घरगुती लोणचा गायच. मी पण नक्की ट्राय करा. मस्तपैकी गाठून घेऊ. मस्तपैकी मसाला लावून झालेला आहे. आणि बोनी केलेली आहे मीच. कसं झालं आहे? मस्त. अजून त्याला भरायचा आहे. त्याच्यानंतर किती दिवसांनी चेक करायचा? आता पूर्ण हा आपला लोणचा रेडी केलेला आहे. 5-6 दिवसात तेल चेक करायचा. ठीक आहे, ओके. आणि रेडी कधी होईल? 10-15 दिवसामध्ये रेडी होईल आपला लोणचा मस्तपैकी. म्हणजे अंदाज नाही तेवढा, पण आपण बनवतो असा मस्तपैकी. चला आता भरायला सुरुवात करू. भांडा मस्तपैकी, डब्बा मस्तपैकी घेतलाय मोठा. त्याच्यावरची मीठ टाकायला विसरू नका. जारा मीठ टाकतात, पण जारा मीठ नाहीये म्हणून बारीक मीठ टाकते. भांडा जरा जास्त मोठा झाला, काय हरकत नाही. एवढा बाकी अजून. संपूर्ण टाकून झालेला आहे. तर कोदान मसाला मेन जो आहे तो मसाला, त्याच्यात खरी टेस्ट आहे सगळी आपली, तो टाकून घेऊ. तर चला, संपूर्ण टाकून झालेला आहे मटेरियल मसाला आपला. आता वरची मीठ. थोडं तेल कमी पडलं, तेल टाकायला नॉर्मल तेल कमी बोलते. थर मस्तपैकी लावलेले. नॉर्मली तेल आहे तो कमी पडलेला आहे. तर आता आपण तेल गरम करू आणि टाकू, बघू किती तेल लागते. तेल थोडासा कमी पडला तर तापवला मस्त. आता थंड झाला की टाकू आपण तेल. म्हणजे तेलाचा वापर जास्त करायचा असतो. चलो, वास तर मस्तपैकी आला गाईच. तेल कमी पडला तर तेल टाकूया. गरम केला, थंड केला, त्याच्यानंतर तेल टाकून घेऊया. गाईच ओके, मस्तपैकी आता झालं तेल वगैरे बघा. तुम्ही पण नक्की बनवा लोणचा घरगुती. तर व्हिडिओ आवडले असेल, शेवटवर बघितले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर. आपल्या आगरी कोली पद्धतीने घरगुती लोणचा रेसिपी.